श्रावणी अजून कशी आली नाही? काय ग, सगळं ठीक आहे ना श्रावणीचं? हो, मग बोलवायचं ना तिला. मी बोलावलं होतं, येते म्हणाली होती, पण अजून कशी आली नाही? येईल. इन्कम टॅक्सची रेट पडली आहे. पण बाबा घरात नसताना म्हणूनच तर रेट टाकलीये. तुझ्या नाकावर टिच्चू मी ह्या बांगड्या मिळवल्या. श्रावणी ये, केव्हाची वाट पाहतोय. दिवसभर काही खाल्लेलं नाहीयेस. ये 2 घास खाऊन घे. बस बस. काही स्ट्रेस नाही आहे ना बाळा? नाही हो, दमली असेल म्हणून असं वाटतंय. जेव. काय मग माझ्या कपाटातून बांगड्या चोरून मोठा पराक्रम केल्यासारखं वाटत असेल ना? चोरासारखं वागून कोणाचं भलं झालं नाहीये, लक्षात ठेव श्रावणी. आत्या, मी तुझ्या नाकावर टिच्चून तुझ्याकडनं त्या बांगड्या घेतल्या. तू विसरलीस का? अगं तूच तुझ्या हाताने माझ्या हातावर त्या बांगड्या ठेवल्यास. ती भीक किंवा चोरी नव्हती, ती तुझी हार होती. तोंड सांभाळून बोल श्रावणी. नंदा ऐक ना, जाऊ दे तो विषय. तू शांतपणे जेव बघू. नाही पृथ्वी, हिची हिंमत खूप वाढली आहे. तिला काय वाटतंय तिने अलकनंदाला हरवलंय? मला आता तिला अलकनंदाच्या स्टाईलनी समजावून सांगायला लागेल. काय ग तुझी अलकनंदा स्टाईल? दाखव ना. श्रावणी ऐक ना, तू शांत हो ना. हे बघ, शब्दाने शब्द वाढतो उगाच. नाही नाही पृथ्वी, हिला हेच करायला आवडतं. हिला जास्त अक्कल आली आता. नंदा का ग, ती लहान आहे, पण तू तरी मोठेपणा दाखव ना. मोठेपण आणि हिच्या बाबतीत दाखवू? पृथ्वी, हिने मला फसवलंय. माझ्या विश्वासाला तडा घालवलाय हिने. तू काय वेगळं केलंस ग मग? स्वीटीला हाताशी घेऊन माझ्याकडनं त्या बांगड्या चोरल्यास, तेव्हा कुठे गेला होता का तुझा मोठेपणा? बघ 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 पृथ्वी कशी चुरू चुरू बोलतीये. जिभेला हाड आहे का तिच्या? बोलणारच मी, कारण मला कोणाची भीती नाही आता. भीती? भीती काय असते ना, एक दिवस तुला व्यवस्थित समजावून सांगेन मी. सांग मग बघूया. श्रावणी ऐक ना, तू मला काही ऐकायचं नाहीये. ए, मला एक सांग, त्या बांगड्यांचं काय केलंस तू? म्हणजे गहाण ठेवल्यास का विकून खाल्ल्यास? माझ्या आईच्या बांगड्या होत्या त्या. मी त्याचं काय केलं, कसं केलं ह्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. संबंध नाही कसा? संबंध आहे ना, माझ्या कपाटातनं चोरल्यास ना तू त्या. मग संबंध नाही कसा? आणि त्या तुझ्या आईच्या बांगड्या होत्या, तुझ्या चारित्र्यहीन आईच्या.